तर आता सर्व लाडकी बहिणींची खुशखबर आलेली आहे की त्या सगळ्यांना कालपासून आपलं जे व्हिडिओ फक्त हे आज जरा लेट आलेला आहे, तर कालपासून त्यांना हप्ता जमा झालेला आहे संध्याकाळपासून. तुम्हाला कोणाकोणाला हप्ता आलेला आहे तुम्ही कमेंट करून सांगा, आणि ज्यांना हप्ता आला नाही ते पण त्यांचं काय केवायसी झाली आहे का नाही झाली ते कमेंट करून सांगा. त्या बाबतीत मी तुम्हाला लवकरच अपडेट देईन. आणि पुढे ह्या व्हिडिओमध्ये आपण आता जाणून घेऊया की ही हप्ता जे आलंय कोणाला आला आणि कोणाला नाही आला, आणि ज्यांना आला नाही त्यांनी काय करावे लागेल. तर पुढच्या ह्या व्हिडिओमध्ये पुढं असंच तुम्ही राहा, आणि त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा, म्हणजे मला पण छान वाटेल आणि दुसऱ्यांना पुढे पाठवा. तर ज्यांची ई-केवायसी झालेली आहे, जे की आता 31 मार्चपर्यंत मुदत आहे, ज्यांची ई-केवायसी जे रिपेअर करत होते ते दुरुस्तीमध्ये यादीमध्ये येत होतं नाव, तर त्यांची जे ई-केवायसी झालेली आहे त्यांना सुद्धा ह्या महिन्याचा ह्या हप्ता आलेला आहे. आणि ज्यांची ई-केवायसी झालेलीच नाहीये, म्हणजे ई-केवायसी झाली होती पहिला अगोदर एकदा झाली होती आणि नंतरनं त्यांचं ई-केवायसी आता ही दुरुस्ती यादीमध्ये नाव येत नव्हतं, त्यांना पण एक जणांना काही जणांना अजून पण पैसे आलेले नाही आहेत. तर त्यांना पण पैसे येणार, 100% पैसे येणार त्यांना. 3 दिवस वाटप चालू असते. तर कालपासून संध्याकाळीपासून काल वाटप चालू झालेलं आहे आमच्या सांगली डिस्ट्रिक्टमध्ये. इथं तर संध्याकाळीपासून वाटप चालू झालं. तर तुमचं कोणतं डिस्ट्रिक्ट आहे आणि तुमच्या तिथे पैसे आल्यात का नाही तुम्ही सांगा. आणि पुढचे अजून 2 दिवस, 2 ते अजून एक 3 दिवस तर पैसे येत राहणार. तर तुम्ही त्यामध्ये वाट पाहू शकता की पैसे येईल का नाही. जर नाही आले तर कोणाचे पैसे नाही आले तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळपासच्या जे CSC सेंटर किंवा असं जे ऑनलाईन जे सेंटर आहे तिथं तुम्ही जाऊन तुमचं आधार कार्ड नाव देऊन ते जे दुरुस्ती करायची केवायसी जी आहे 31 मार्चपर्यंत मुदत आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमचं आधार कार्ड देऊन तुम्ही नाव तुमचं बघून घ्यावे. जर समजा तुमचं तिथं नाव आलं तर OTP केवायसी झाली तर तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हप्ता येईल. तर जर नाही झाली तर मग तुम्हाला पैसे बंद होणार. म्हणून आणि तुमचं अजून का केवायसी झाली असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करा, त्या बाबतीत मी अपडेट देईन. आणि एक जे महत्त्वाची गोष्ट आहे, जे की ज्या लाडकी बहिणींची ई-केवायसी एकदा पण झालेली नाहीये, तर मी पाठीमागच्या 2-3 दिवस अगोदर मी एक व्हिडिओ पाठवला होतो, त्यामध्ये मी अर्ज दिलतो. तर मी अर्ज इथं देताना मी सगळ्याकडनं देणार होतो, बट आमच्या इथं ते साहेबांनी सांगितले होते की फक्त सांगली जिल्ह्याचे जे आहेत परिसरातील त्यांच्या बाबतीत आता अर्ज द्या, नंतरनं मला तुमचं जे सोशल मीडिया असेल तर ते तुम्ही देऊ शकता. तर मी त्या बाबतीत मी अर्ज दिलतो आणि ते अर्ज आपलं मंजूर होऊन बाकीचे जे लाडकी बहिणी जे होते त्यांची ती ई-केवायसी वगैरे झाली नव्हती, तर त्यांनी फॉर्म घेतले आहेत तिथं. त्यांनी तिथं फॉर्म घेतले आहेत, ऑफलाईनमध्ये त्यांनी फॉर्म घेतले आहेत, आणि ज्यांचे पैसे नाही आले त्यांचे. तर तुमचं कुठला जिल्हा आहे तुम्ही कमेंट भरपूर जण मला सांगत पण आहेत. जर तुमची ई-केवायसी झाली नाही म्हणून तुम्ही सांगा मला काय प्रॉब्लेम असेल, तर मी तुमच्यासाठी अर्ज पाहिजे असेल तर मी अर्ज तुम्हाला देतो. मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी अर्ज जे हे असेल तर ते कसा अर्ज मी बनवून सगळं तुम्हाला दाखवतो, मग तुम्हाला मी देईन. मग ते तुम्ही तुमचं जे जवळपास जे ऑफिस असेल तुम्ही तिथे तुमचं नाव वगैरे त्यामध्ये तुम्ही फिल करून त्या बरोबर कागद वगैरे काय लागेल ते सगळं मी तुम्हाला सांगतो. ते सगळे कागदपत्रे आणि ते अर्ज घेऊन तुम्ही तिथं देऊ शकता. जर तुम्हाला ते अर्ज पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी त्या बाबतीत मग तुम्हाला अपडेट देईन. तर अशा नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन जे असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, आणि जे माझे सबस्क्राईब केलेले आहेत जे फॅमिली YouTube फॅमिली त्यांना माझ्या मनापासून मी धन्यवाद सांगतो. तर धन्यवाद.